नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती 2024 पद शिपाई व हमाल कट ऑफ किती लागणार आहे, नॉर्मलायझेशन काय आहे, सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तुम्ही जर चॅनल नवीन नसेल तर चॅनल ऐकानी सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. मित्रांनो, यामध्ये आपण जागा पाहणार आहोत किती होत्या किती नाही, लघुलेखकसाठी मित्रांनो आणि कनिष्ठ लिपिक आणि हमालसाठी. यामध्ये आपण जागा पाहणार आहोत, निवड यादी पाहणार आहोत. निवड यादी म्हणजे किती तुम्हाला जागा या कॅटेगरीनुसार सुटल्या होत्या. नंबर 1 आहे मित्रांनो लघुलेखक, 568 जागा होत्या. 568 जागा होत्या आणि कनिष्ठ लिपिकसाठी 2795 जागा होत्या आणि शिपाई व हमालसाठी 1266 जागा होत्या. तर प्रत्यक्ष यादी मित्रांनो, प्रत्यक्ष यादी त्याने एक तयार केली आहे. त्याच्यामध्ये मित्रांनो लघुलेखकसाठी 146 जागा आहेत आणि कनिष्ठ लिपिकसाठी 700 जागा आहेत. तर शिपाई व हमालसाठी 318 जागा आहेत. तर याची वेतन श्रेणी जर पाहिली तर मित्रांनो लघुलेखकसाठी 38,600 ते 1,22,800 रुपये. किती आहे? 1,22,800 रुपये म्हणजे हे तुम्हाला लघुलेखकसाठी वेतन श्रेणी आहे. तर कनिष्ठ लिपिकसाठी मित्रांनो 19,900 ते 63,200 रुपये. किती आहे? 19,900 ते 63,200 रुपये हे तुम्हाला वेतन श्रेणी आहे. तर शिपाई व हमालसाठी मित्रांनो कशी आहे? तर 15,000 तुम्हाला बेसिक आहे. किती आहे? 15,000 तुम्हाला बेसिक आहे. तर तुम्हाला याच्यामध्ये जर 15,000 बेसिक आहे तर तुम्हाला पुढे 47,600 रुपये मिळणार आहेत. किती? 47,600 रुपये. तर याची जर आपण सगळं याचं जर भाडे घरभाडे असते मित्रांनो, डी ए असते, हे सर्व मिळून तुम्हाला जर भत्ते जर धरलं तर तुम्हाला हे 21 ते 22,000 तुमचं पेमेंट जाऊ शकते. किती हजार? 21 ते 22,000 तुमचं पेमेंट जाऊ शकते. चांगलं मित्रांनो, पेमेंट चांगलं आहे. तुम्ही पुढील चाचणीसाठी तयार राहा. तर पुढे पाहू मित्रांनो काय आहे ते. तर मित्रांनो पद क्रमांक आणि पदाचे नाव आणि पदसंख्या यामध्ये आपण मित्रांनो सर्व काही डिटेल्समध्ये माहिती काढलेली आहे. तर लघुलेखक श्रेणीसाठी मित्रांनो 714 जागा आहेत. किती आहेत? 714 जागा आहेत. म्हणजे हे आपण सर्व मिळून हे तयार केली आहे यादी. कनिष्ठ लिपिकसाठी मित्रांनो 3,495 जागा आहेत. म्हणजे सर्व मिळून मित्रांनो प्रत्यक्ष यादी आणि निवड यादी. तर शिपाई व हमालसाठी मित्रांनो 1584 ते म्हणजे याच्यामध्ये आपण 7ने याला गुणिलेले आहे मित्रांनो. 7ने का गुणले आहे? तर तुमचं चापली चाचणीसाठी तुम्हाला एका 7 जण घेणार आहेत. चाचणीसाठी एका 7 उमेदवार तुमच्या पुढील परीक्षेसाठी घेणार आहेत. म्हणजे टोटल उमेदवार 11,088 उमेदवार हे तुम्हाला पुढील चाचणीसाठी बोलवणार आहेत. म्हणजे खूप विद्यार्थी लागणार आहेत चापली चाचणीसाठी. तुम्ही मित्रांनो तयार राहा पुढील परीक्षेसाठी. तर मित्रांनो टोटल आपल्या जागा किती होत्या? तर टोटल जागा होत्या 5,793 जागा होत्या. सर्व 5,793 हे जागा होत्या. पुढे पाहत मित्रांनो शिपाई व हमाल पदासाठी परीक्षेचा तपशील काय आहे? शिपाई व हमाल पदासाठी परीक्षेचा तपशील काय आहे? तर चाळणी परीक्षेमध्ये किमान गुण मिळवल्यानंतर काटेकोरपणे गुणवत्तेच्या आधारे जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदाच्या 7 पट उमेदवारांना स्वच्छता आणि चापल्य चाचणीसाठी बोलले जाईल. म्हणजे एका 7 गुणोत्तर राखण्यासाठी संक्षिप्त यादी केलेल्या शेवटच्या उमेदवारांना मिळवलेल्या गुणाइतकेच गुण मिळवणारे एकापेक्षा जास्त उमेदवार असतील अशा सर्व उमेदवारांना पुढील चाचणीसाठी म्हणजे चापल्य चाचणीसाठी तुम्हाला बोलले जाणार आहे. जे उमेदवार स्वच्छता आणि चापल्य चाचणीमध्ये किमान गुण मिळवतील त्यांना मुलाखतीसाठी पात्र धरले जाणार आहे. तर मित्रांनो तुम्ही जर चापल्य चाचणीमध्ये उत्तीर्ण झाला तर तुम्हाला मुलाखतीसाठी बोलवले जाणार आहे. तर 3 नंबर मित्रांनो प्रत्येक परीक्षा घेतल्यानंतर जे पात्र उमेदवार असतील त्यांची यादी ही संबंधित जिल्हा न्यायालयाच्या सूचना फलकावर आणि संबंधित जिल्हा न्यायालयाच्या उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रदर्शित केली जाईल. म्हणजे तुमची एक सूचना यादी ही एक तुमच्या जे संबंधित जिल्हा न्यायालय आहे तर तिथं तुमची त्या फलकावर तुमची यादी तयार केली जाणार आहे मित्रांनो. चाळणी परीक्षा आणि स्वच्छता आणि चापली चाचणीमध्ये मिळवलेल्या एकूण गुणाच्या आधारे काटेकोरपणे जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदाच्या 3 पट उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलले जाईल. म्हणजे एकाच 3 हे गुणोत्तर राखण्यासाठी संक्षिप्त यादी केलेल्या शेवटच्या उमेदवारांना मिळवलेल्या गुणाइतकेच गुण एकापेक्षा जास्त उमेदवार असतील अशा सर्व उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवले जाणार आहे. मित्रांनो जर शेवटच्या उमेदवाराला तुमच्यासारखे सेम जर मार्क असले तर सर्व मुलांना पुढील म्हणजे मुलाखतीसाठी तुम्हाला बोलवले जाणार आहे. पुढे पाहू मित्रांनो
आता कौशल्य चाचणी कशासाठी आणि 10 गुणासाठी आहे मित्रांनो. कौशल्य चाचणी म्हणजे आपली कोणती चापली चाचणी म्हणजे स्वच्छताची. तर वस्तुनिष्ठ बहुपर्याय चाचणीमध्ये पास झालेल्या उमेदवारांना कौशल्य चाचणी करता बोलण्यात येईल. त्यामध्ये जिल्हा न्यायालयाची इमारत, स्वच्छतेचे काम या उमेदवारांना देण्यात येईल. यामध्ये उमेदवार कशा प्रकारे काम करत आहे, हे उमेदवारांच्या कामाच्या बाबतीतील प्रामाणिकपणा तसेच काम करण्याची आवड आहे की नाही, या सर्व गुणांची बारकाईने निरीक्षण केले जाईल. त्यानंतर कौशल्य चाचणीचा निकाल जाहीर करण्यात येतो, ते पण 10 गुणासाठी मित्रांनो. पुढे पाहू मित्रांनो. तर मुलाखत तुमची 10 गुणाची आहे. मुलाखत कशी आहे तुमची 10 गुणाची आहे. वरील कौशल्य चाचणीमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर एका जागेसाठी 3 उमेदवार या प्रमाणात पात्र उमेदवारासाठी मुलाखतीसाठी त्यांच्या बोलण्यात येईल. मुलाखतीमध्ये उमेदवारांच्या शिक्षणावर आधारित व्यवहार ज्ञानावर तुम्हाला म्हणजे सध्या चालू असलेला साखरेचा दर, तेलाचा दर, भाजीचे इत्यादी दर अशा संदर्भातील तुम्हाला प्रश्न विचारले जातील. पुढे पाहूत मित्रांनो काय आहे ते. आता नॉर्मलायझेशन काय आहे. नॉर्मलायझेशन ही पद्धत काय आहे मित्रांनो. अवघड शिफ्ट असेल तर तुमचे या ठिकाणी 5 ते 6 मार्क वाढण्याची शक्यता आहे. नॉर्मलायझेशन काय मित्रांनो. तुमचं जर अवघड शिफ्ट जर असेल तर तुमचे याच्यामध्ये 5 ते 6 मार्क वाढण्याची शक्यता आहे. समजा जर तुम्हाला 14 मार्क असतील तर तुमचे 19 ते 20 मार्कपर्यंत तुम्ही जाऊ शकता. किती 19 ते 20 मार्कापर्यंत तुम्ही जाऊ शकता. आणि कोणाला 12 मार्क असतील तर ते 17 ते 18पर्यंत जाऊ शकता. किती मार्कवाले या ठिकाणी सुरक्षित आहे मित्रांनो, हे आपण पाहणार. तर तुम्हाला जर 15 मार्क जर असेल तर म्हणजे 15 जर प्लस असतील तर तुम्ही सुरक्षित आहात. काय आहात सुरक्षित आहात. आणि लिपिकसाठी तुम्हाला जर 20 मार्क असतील तरी तुम्ही ते सुरक्षित आहात. म्हणजे तुम्ही पुढील चाचणीसाठी तयारी करू शकता मित्रांनो. पुढे पाहत मित्रांनो काय आहे ते. जिल्हा न्यायालयाच्या भरती नियमानुसार 35 गुण घेणे आवश्यकच आहे. किती मित्रांनो 35 गुण घेणे तुम्हाला आवश्यकच आहे, तरच तुम्ही पास होऊ शकता. शिपायासाठी मित्रांनो 11 गुण आणि लिपिकसाठी तुम्हाला 14 गुण घेणे आवश्यकच आहे. हे उमेदवार नॉर्मलायझेशनच्या पद्धतीमध्ये पात्र असतील. काय असते मित्रांनो, हेच उमेदवार या नॉर्मलायझेशन पद्धतीमध्ये पात्र असे असू शकतात. पुढे पाहूत मित्रांनो. जिल्हा न्यायालयाची भरती 2024 म्हणजे काय मित्रांनो. शिपाई, हमाल, लिपिक कामे काय करतात. म्हणजे प्रश्न पडला असेल की तुम्हाला नेमके कामं कोणती करावं लागतात. तर लिपिकसाठी मित्रांनो ॲडमिनिस्ट्रेशन हे तुम्हाला काम करावं लागते. ॲडमिनिस्ट्रेशन. आणि शिपायासाठी मित्रांनो मल्टीटास्किंग हे तुम्हाला कामे करावं लागतात. कोणते मल्टीटास्किंग शिपायासाठी हे तुम्हाला कागदाविषयी म्हणजे इतर कागद इकडे तिकडे नेऊन देण्याची तुम्हाला हे कामं करावे लागतात. पुढे पाहू मित्रांनो. मुलाखत. तुमचा एक प्रश्न महत्त्वाचा आहे की मित्रांनो तुमची मुलाखत कशा प्रकारे होते, तुम्हाला कोणते प्रश्न विचारू शकतात यामध्ये आपण पाहणार आहोत. तर मुलाखतीमध्ये तुमचे म्हणजे पहिला नंबर आहे की मित्रांनो, एक नंबर आहे की तुमचे शिक्षण काय झाले. तुमचे शिक्षण काय झाले हे प्रश्न तुम्हाला नेहमी विचारू शकतात. कोणतेही मुलाखत असो मित्रांनो, तुम्हाला हे म्हणजे असे शिक्षण काय झाले हे प्रश्न नेहमी विचारू शकतात. दुसरा नंबर आहे तुमचे गाव कोणते आहे. तुमचे गाव कोणते आहे आणि ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरला आहे ना तिथे नेमकी नोकरी करण्याची इच्छा आहे का. म्हणजे जर तुम्ही लांब जर कोणत्या ठिकाणी फॉर्म भरला तर तुम्ही तिथं नोकरी करू शकता का, असा एक नॉर्मली प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. पुढे पाहूत मित्रांनो. अशा प्रकारे तुम्ही वरील तिन्ही प्रमाणे समजा 3 टप्प्यात एकूण 50 गुणाची शिपाई व हमाल या पदासाठी परीक्षा घेण्यात येईल. त्यानंतर अंतिम निकाल जाहीर करण्यात येईल अशी निवड झालेल्या उमेदवारांना निवड यादी प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात येईल. म्हणजे तुमची प्रतीक्षा यादी म्हणजे सर्वात शेवटची यादी ही तयार करण्यात येईल आणि ही तुमची अंतिम निवड यादी राहील. असा होता मित्रांनो अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.